नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या काळामध्ये शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर मेहनतीसोबतच तंत्रज्ञान देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि तंत्रज्ञान म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे ऑटोमेशन. तर आजच्या काळामध्ये ऑटोमेशन विषयी बोलायचं झालं तर ऑटोमेशन आपल्या शेतामध्ये कसं फायदेशीर आहे, त्याचा फायदा आपण कसा करून घेऊ शकतो याचा विचार प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. ऑटोमेशनमुळे आपण आपल्या शेतामध्ये पाण्याचं जे नियोजन आहे ते योग्य पद्धतीने करू शकतो. त्याच्यामुळे पाण्याची होणारी जी नासाडी आहे ती कमी करता येते. त्याचसोबत आपला विजेवर जो होणारा खर्च आहे तो देखील आटोक्यात आणता येतो. EC आणि pH आधारित फर्टिगेशनमुळे खतांची मात्रा आपल्या पिकांना अचूक पद्धतीने आणि योग्य मात्रामध्ये देता येते. त्यामुळे आपला खतांवर होणारा एक्स्ट्रा खर्च आहे तो 20 ते 30% आपल्याला कमी करता येतो. जो खर्च आपण आपल्या शेतातील मजुरांवर करतो तो जर खर्च आपण ऑटोमेशन सिस्टीम वरती केला तर कितीतरी प्रमाणात आपण जो होणारा एक्सेसिव्ह खर्च आहे तो आटोक्यात आणता येतो. मान्य आहे की हा खर्च जास्त आहे, पण ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण याच्यातून मिळणारे फायदे हे वर्षानुवर्ष आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमची शेती तुमच्या नियंत्रणात आणू शकता. आपली ऑटोमेशन सिस्टीम ही 24 तास कार्यरत असते आणि योग्य पद्धतीने आणि अचूक पद्धतीने कार्यरत असते. मोबाईलवरून तुम्ही तुमची शेती कुठूनही नियंत्रित करू शकता. फर्टिगेशन आणि इरिगेशन योग्य पद्धतीने तुम्ही देऊ शकता. अनेक वॉल्स एका वेळी चालू करू शकता किंवा बंद करू शकता. म्हणजेच काय, तुम्ही तुमची शेती तुमच्या हातामध्ये आणली आहे आणि ती तुम्ही तिथून कंट्रोल करताय. तर परिणामी तुमच्या शेतीमध्ये होणारा जो खर्च आहे, एक्स्ट्रा खर्च आपण म्हणू, पाण्याची होणारी नासाडी, खतांची होणारी नासाडी आणि मजुरांवर होणारा खर्च आहे तो तुम्ही कमी करू शकता. चला तर मग तंत्रज्ञानाच्या साथीने आपण आपल्या शेतीला स्मार्ट भविष्याकडे नेऊया. धन्यवाद.